तर ताईनं तुम्हाला देखील कधी अनुभव आला असेल, काम करताना काय वाटत नाही, पण ज्यावेळी आपलं काम बंद पडते आणि शरीराला थोडीशी विश्रांती भेटते की नाही, त्यावेळी आपलं दुखणं बाहेर येते. तर असंच काहीसं कधी माझ्यासोबत पण झालेलं आहे. 4 दिवस सलग कधी झाडताना काही वाटलं नाही, पण काल दुपारपासून कधी थोडीशी मला कणकण वाटायला लागले. त्यामुळे सकाळी उठायला 1 तास मला वेळ झाला. त्यामुळे कधी सगळी माझी सकाळी गडबड उडाली. काल काय झालं माहिती आहे, मी ती बरण्या वगैरे थोड्याशा वाळाव्या म्हणून उन्हात ठेवल्या होत्या, त्या संध्याकाळी आणल्या. त्यानंतर ते सगळ्या डाळी वगैरे कधी त्या सगळ्या भरून घेतल्या. त्याला कधी 1.5 का पावणे 2 तास लागले मला सगळं व्यवस्थित भरून वगैरे ठेवायला. त्यानंतर जेवण वगैरे बनवून झालं. आणि आता दसरा असल्यामुळं कसं कामाला पण बाहेर कधी वेळ लागतो. गाड्या वगैरे कसं प्रत्येकाच्या घरची लक्ष्मी असते गाडी, आणि प्रत्येकाला दसऱ्यात का असेना, दसरा दिवाळी सणावाराचं गाडी आपल्या दारात असावी वाटते. त्यामुळे कधी वेळपर्यंत काम चालू होते. त्यामुळे नीलच्या बाबांना पण यायला वेळ झालं. जेवण वगैरे बनवलेली भांडी सगळी घासून झाली होती, पण कधी वेळानं जेवण झाल्यामुळे ताटं वगैरे तशीच होती. मग कधी रात्री मी थोडासा कंटाळा केला, कारण अंग वगैरे दुखत होतं. त्यामुळे कधी म्हटलं राहू दे म्हणून ठेवून दिली बेसिनमध्ये. मग ती सकाळी मी कधी जेवण करत ते आता घासून घेतली. थोडीशी होती ती भांडी. तुम्ही म्हणाल असं कसं रात्रीची भांडी सकाळी चालतात काय? तर कधी कसं आहे ताईनं, प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी चौकटीतच बसून नियोजनबद्ध व्हावं असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर जास्तीच त्रास होत असेल ना, थोडंसं इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही. हां, रोजच जर तुम्ही रात्रीचं बेसिन भरून भांडी ठेवत असाल आणि उद्या सकाळी घासत असाल तर ते बरोबर नाही आहे, ते बेशिस्त आहे. पण कधीतरी अशा वेळी कधी चालतं. कारण कसं आहे, शेवटी आपण माणूस आहे ताई ना, आपल्याला पण कधी त्रास वगैरे होतं. प्रत्येक गोष्ट परफेक्टच हवी, आणि कुठलंच माणूस कधी परफेक्ट नसतं. आणि जास्तीच कधी परफेक्ट असं व्हायला पण बघायचं नाही. हलकं फुलकं जगलं तरी छान वाटतं. तर ताईनं इथं उठल्यावर सकाळी मी कधी पहिल्यांदा कोबीची भाजी चिरून घेतली. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल दाणा वांग्याची आमटी पण मी फोडणीला टाकलेले. कालच कधी आठवडी बाजार असल्यामुळे मला कधी भाजीपाला पण भरून ठेवायला लागला. तर त्याचवेळी वरण्याच्या शेंगा वगैरे मी कधी सोलून ठेवल्या, तर ते मला बरं झालं. सकाळी मी फक्त वांगी चिरून दाणा वांग्याची आमटी फोडणीला दिली, कोबीची भाजी झाली. त्यानंतर कधी आज नाश्ता वगैरे बनवत बसली नाही, कारण तनूला लवकर जायचं असतं. त्यामुळे कधी चपातीच पहिल्यांदा त्याच्यापुरत्या 2 केल्या, चहासोबत चपातीच केली. त्यानंतर इथं माझं रात्रीचं दूध गरम झालेलं आहे, भात पण झालेला आहे. बाकीच्या चपात्या अजून बनवायच्या बाकी होत्या. तनूला जायला वेळ होईल म्हणून मी काकडी चिरून त्याचा डबा भरला. तोपर्यंत कधी अचानक समजले की अण्णांचा पण डबा द्यायचा आहे. मला माहीत नसल्यामुळे ती आमटी वगैरे शिजली नव्हती, अर्ध कच्चीच कधी मी ती भरली. म्हणजे तिथं जाऊन जरी त्यांना शिजवली तरी चालते, कारण मग तनूसोबतच पाठवायचं होतं म्हणून मग त्याच्या बसला पण वेळ होणार होता. म्हणून मी तसंच त्यांचाही डबा भरला, दोघांना डबा दिला. त्यानंतर परत राहिलेल्या चपात्या वगैरे केल्या. नीलच्या चपातीसोबतच आम्ही आमच्या आणि चार्लीच्या वगैरे चपात्या केल्या. नीलला डबा देऊन त्याला पाठवलं. त्यानंतर ओटा वगैरे धुवून घेतला. थोडीशी भांडी होती ती घासून घेतली. त्यानंतर रोजचं जे झाडून आपलं घरचं असतं ते आवरून घेतलं. तर ताईनं आजपासून दसरा पण चालू होणार आहे, म्हणजेच आज घटस्थापना आहे. आणि आमच्याकडे कधी आज देव बसवले की 9 दिवस म्हणजे ते देवांची जागा कधी हलवायची नसते. तर ते देवारा वगैरे काय मी झाडताना सगळं घासून वगैरे घेतलेलं आहे. आज परत देव वगैरे पितांबरीनं घासून देव बसवून घेणार. तर आमच्याकडे देव कसे बसवतात कधी मी ते व्लॉगच्या शेवटी तुम्हाला नक्की दाखवेन. आज काय मी फक्त रोजची कामं आहेत ती घेणार आणि देव बसवणार. बाकी आज मी फरशी वगैरे काही पुसणार नाही, कारण कालच कधी परत एकदा मी मोपनं फिरवून घेतलेलं आहे. आज म्हटलं घटस्थापनेच्या दिवशी सकाळची थोडीशी गडबड होणार, त्यावेळी ते जमणार नाही म्हणून मी कालच ते फरशा वगैरे पुसून घेतलेले आहेत. त्यामुळे आज फरशीचं वगैरे काही काम नाही आहे. तर ताईनं इथं माझी ओट्यावरची सगळी कामं झाल्यानंतर कधी मी माझं आवरायला घेतलेलं आहे. आज कधी पहिला पांढरा कलर घालावा असं म्हणतात. शक्यतो मी काय असं अगोदर प्लॅन नव्हता केला की मी ही पांढऱ्या कलरची साडी वगैरे नेसणार आहे, पण म्हटलं माझ्याकडे ड्रेस पण आहे पांढऱ्या कलरचा. पण ड्रेस कसं ओट्यावर वगैरे काहीतरी काम करायला लागलं की नाही तर ड्रेस खराब होईल म्हणून म्हटलं साडी अशी रेग्युलरची आहे, तिचा पण कलर पांढराच आहे. म्हटलं आज आहे पांढरा कलर नेसायचा असं म्हणतात, तर आपण पण नेसूयात. उद्यापासून कुठले कुठले कलर घालायचे का नाही ते ताईनं मला नक्की सांगा. जमलं तर मी ते घालेन, नाही जमलं तर नाही घालणार.
पण बघूया, माझं कसं अचानक असं मी ठरवते, त्यामुळे कधी आणि जे ठरवलं ते करेलच असं काही नसतं, त्यामुळे अचानक माझा सगळा प्लॅन बदलून जातं. पण तरी ते शक्यतो मला कधी कलर सांगा, मी जर घालायचं मन झालं तर नक्की घालेन. तर म्हटलं पांढऱ्या कलरची साडी नेसली तर कधी कानातलं पण बदलूया. थोडंसं माझ्याकडे खड्यांचं छोटंसं असं होतं, तर म्हटलं ते ह्या साडीवर मॅच बसेल आणि थोडासा बदल म्हणून ते पण घातलेलं आहे. तुम्हाला कसं कानातलं छोटंसं वाटलं ते नक्की सांगा. त्यानंतर इथं घरातली कामं आवरल्यानंतर मी बाहेर आलेले. बाहेर थोडंसं कधी मला प्लॅस्टिकची ताडपत्रे हंतरून कधी वाळवण उन्हात घालायचं आहे. काय टाकणार आहे? चारली बसली अहो, कारखान्यात जाणार आहेस का? ज्वारी आणायचे, ज्वारीची संपलं की. गाडी खरेदी नसते आणायला अर्धा तास मला 2 तास घालवले. गाडीची सुटली ती आणायला गेली. तर इथं ताईनं तुम्ही कधी मागे बघितलं असेल, मी 4 महिन्याचा एकदमच पावसाळ्यातला बाजार भरला होता किराणा. तर बाकीचे सगळं कधी आता ह्या महिन्यात संपून जाईल. तुरीची डाळ फक्त जास्त आणली होती, ती शिल्लक राहील. तर मी बरणीत भरून ठेवलेले आणि थोडंसं कधी म्हटलं आता हवा लागलेलं असणार, झाडताना मी ते कॅरी बॅग वगैरे बाहेर काढून ठेवलेलं ना. तर म्हटलं आज ऊन पडले, थोडंसं वाळवायचं आणि परत कधी कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवायचं, जेणेकरून जास्त दिवस टिकेल. असंच जर हवा लागलेलं असं ठेवलं ना तर लगेच डाळी वगैरे किडायला चालू होतात आणि ते भोंगे पण होतात. म्हणून मी थोडीशी तुरीची डाळ, थोडीशी चणा डाळ पण घेतलेली आहे, कारण बेसनचं पीठ मला करायचं आहे. इथे वाळवण कधी मी आता वरचं लॅपटॉपवरचं सारखे डबे काढायला लागतात, म्हणून मी एकाच डब्यात सगळं मिक्स थोडंसं काढलं होतं. तर ते पण उन्हात ठेवलं आणि शेंगा थोड्याशा उन्हात होत्या त्या जुन्या, त्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर घरात आले, घरातली देवपूजा करून घेतली आणि आता हा मोठा दिवा काढलेला आहे. मोठा दिवा म्हणजे कसा 9 दिवस दिवा विजायचा नाही असं म्हणतात. मी हा दसऱ्यासाठीच कधी खास करून दिवा आणला होता, तो घासून कालच ठेवला होता. तर त्यात तेल वात वगैरे घातली आणि थोडंसं मीठ लावलेलं आहे. मीठ लावायचं का, कारण मग ते दिव्याची वात करण्याशी खाली खाली जळत येत नाही असं म्हणतात. थोडंसं मीठ लावलं, त्यानंतर दिवा लावून घेतलेला आहे. म्हणजे असं मोठा, तुमच्याकडे जर आमच्याकडे मातीचं पण असं पसरट मडकं असतं ना, तर त्यामध्ये पण लावतात. नसेल तर अशा पद्धतीने दिवा आणून ठेवला, त्यामध्ये तरी दिवा लावला तरी चालते. तेल असं जास्त घातल्यामुळे कधी दिवा विजायची शक्यता कमी असते. तर हे बघा, आमच्याकडं असं देव कधी बसवले जातात, पाण्याचे बिडे ठेवले जातात आणि त्यावर प्रत्येक कधी देव ठेवला जातो आणि 9 दिवस यांची जागा बदलली जात नाही. कोमट पाणी फक्त शिंपडायची, फुलं बदलायची आणि अगरबत्ती वगैरे लावून पूजा करतात. आणि कोणाचे जर घट वगैरे असेल तर घट पण बसवतात. आमच्याकडे गावाकडे असल्यामुळे कधी मी इथे बसवत नाही. आणि तुम्हाला कधी ती तिळाची फुलं असतात माहिती आहे का, तर त्याचा प्रत्येक दिवशी 1 माळा अशी 9 माळा करतात. हल्ली तिळाची फुलं मिळत नाहीत, झेंडूचीच फुलं करतात. आणि ज्यांच्या त्याच्या गावच्या पद्धतीनं कधी 9 दिवसाचं नवरात्र धरलं जातं. काही ठिकाणी सकाळ संध्याकाळ फक्त फळच खातात, काही ठिकाणी एक वेळ फळं असतं, संध्याकाळचं दहीभात असतं आणि ते चवळीचं वगैरे असतं का नाही, त्याची पण आमटी खातात. असं ज्याच्या त्याच्या गावच्या कधी पद्धतीनं नवरात्र करतात. तर इथं मी देव बसवून झाल्यानंतर थोडीशी बाहेर आलेले, कारण कपडे पण उन्हात घालायची होती. कधी मशीन झालं होतं, ती कपडे उन्हात घातली आणि म्हटलं आता इथं डाळ वगैरे थोडंसं कधी पाऊस अचानक झिरमिट आलं की सगळं भिजल, म्हणून मला थोडंसं दारातच बसायचं होतं. म्हटलं या शेंगा कधी फोडून घेऊया. थोड्याशा शेंगा हे चांगले आहेत चवीला, पण एक कधी शेंगदाणे असे खराब झालेले आहेत. त्यामुळे तशा जर शेंगा ठेवल्या कधी तर सगळ्या शेंगा म्हटलं खराब होऊन जाणार. म्हणून हे दाणे काढून ठेवणार आहे, भाजून कधी ह्याचं कूट करून ठेवणार, म्हणजे भाजीत वगैरे घालायला बरं पडेल. दाणे भाजून असेच जरी ठेवले तरी टिकतात, पण शेंगा ठेवल्या कधी तर सगळ्या शेंगांना कधी जाळी पकडेल. आज मला गिरण पण लावायचे. हरभरा डाळ मी बाहेर ठेवलेले, त्याचं बेसन पीठ करायचं आहे. परत मला ज्वारीचं पण दळप करायचं. ज्वारी काय अजून आणलेली नाही, आणल्यानंतर दळप केल्यानंतर मी ते 4 नंतरच आता गिरण लावेन. तोपर्यंत ते शेंगा वगैरे फोडेन, म्हणजे डाळ वगैरे वाळली की लगेचच भरून ठेवायला बरं पडेल. चला तर ताईनो, ह्यासोबतच कधी आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्ही सर्वांनी माझा व्लॉग वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आणि माझे व्लॉग जर ताईनं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि काही कमी वाईट जर काही बदल करायचा असेल तर कमेंटमध्येही नक्की सांगा.